अहिल्यादेवी होळकरांचा लोककल्याणकारी इतिहास हा संपूर्ण जगापुढे यायला पाहिजे अशी अपेक्षा सोलापूर विद्यापीठातले JNUचे डॉक्टर उमेश कदम यांनी व्यक्त केली आहे। मध्ययुगीन इतिहास काळात एक उच्च कोटीच्या प्रशासक राहिलेल्या रणरागिणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी महान कार्य करत आदर्श राज्यकारभार सांभाळला। त्यांची प्रसिद्ध युद्धनीती, आदर्श न्यायदान पद्धत, प्रजेबद्दल राहिलेली आस्था, मंदिरांचा केलेला जीर्णोद्धार याचबरोबर त्यांनी केलेल्या महान कार्याचा इतिहास जगासमोर यावा अशी अपेक्षा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली येथील वरिष्ठ इतिहास प्राध्यापक डॉक्टर उमेश कदम यांनी व्यक्त केली आहे। शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्रांच्या वतीनं अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात डॉक्टर कदम हे बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर होते। यावेळी व्यासपीठावर कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे यांची उपस्थिती होती। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी प्रास्ताविक आणि स्वागत करत मान्यवरांचा परिचय करून दिला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यावार्ता अंकाचे तसेच चिन्मयी मुळे लिखित क्वीन ऑफ इंडोमिटेबल स्पिरिट या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। याचबरोबर यावेळी UPSC परीक्षेत यश संपादन केलेली स्वाती राठोड, जागतिक पातळीवर कराटे स्पर्धेत विशेष प्रावीण्य प्राप्त केलेली भुवनेश्वरी जाधव आणि राष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक स्पर्धेत यश संपादन केलेली तेजस्विनी केंद्रे या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला। डॉक्टर कदम यावेळी म्हणाले की मध्ययुगीन काळात संपूर्ण भारताला एकत्र जोडलेले राज्य हे महाराष्ट्र राज्य, मराठा साम्राज्याचा इतिहास, होळकरशाही या सर्वांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य, त्यांनी केलेला संघर्ष हा वाखाणण्याजोगा आहे। सर्व कल्याणकारी लोकतंत्र जननी होण्याचा मान त्यांनी मिळवला। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्रानं त्यांचं हे कार्य संशोधनाच्या माध्यमातून एकत्रित करत भारताबाहेर जगासमोर नेण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं। कुलगुरू प्राध्यापक महानवर यावेळी म्हणाले की आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विविध कार्यक्रम आणि उपक्रम नेहमीच राबवण्यात येतात। महापुरुषांचा जाज्वल्य इतिहास आणि त्यांचं कार्य आजच्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न केला जातोय। येथील विद्यार्थी आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत, ही अभिमानाची बाब आहे। यापुढे सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य विद्यापीठाच्या माध्यमातून परदेशात पोहोचण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू। विद्यापीठाची गुणवत्ता सिद्ध करताना QS जागतिक मानांकन मिळवण्यासाठी निश्चित सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली। बक्षिसाचं अभिवाचन सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर ज्योती माशाळे आणि डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केले, तर आभार डॉक्टर काळवणे यांनी मानले।